ती म्हणजे आता शेतकरी आणि सामान्यांची चिंता वाढणार आहे। त्याचं कारण असं आहे, यावर्षी भारतामध्ये दुष्काळ पडणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। दुष्काळ पडल्यास महागाई वाढण्याची देखील भीती वर्तवली जाते, त्यामुळे उन्हाळा आणि पावसाळा यंदा एकत्रित पाहायला मिळणार आहे। 2026च्या पावसाबद्दल एक धक्का देणारी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बातम्या पसरू लागलेत की पाऊस 2026ला कमी पडणार, काही जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार। परंतु आज आलेला असा अंदाज आहे, यामध्ये असं सांगण्यात आलंय की टोटल 23 जिल्ह्यामध्ये यावेळी पाऊस काळ एकदम कमी असणार आहे। या जिल्ह्यामध्ये पहिला पेरणीचा पाऊस या ठिकाणी लेट येणार आहे, त्यामुळं मका पीक असेल, बाजरी असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, मटकी असेल, तूर असेल, अशा प्रकारच्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। अमेरिकेतील अनुभवी हवामान खात्याने तसेच महाराष्ट्रातील अनेक हवामान खात्याने देशातील 25 ते 30 वर्ष अनुभवी तज्ज्ञांनी आणि हवामान खात्याने यावेळी महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये जून आणि जुलै ऑगस्ट या 3 महिन्यासाठी पाऊस काळ लांबणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळं पहिल्या पिकासाठी शेतकऱ्यासाठी आता धक्का देणारी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यामुळं आता तुमच्या जिल्ह्यामध्ये 2026ला पाऊस काळ कसा असणार आहे, मान्सून पाऊस नेमका किती तारखेला पडणार आहे, पाऊस नेमका कधी सुरू होणार आहे, झाल्यानंतर कोणत्या तारखेपर्यंत असा चालू राहणार आहे, त्यानंतर कधी बंद होणार आहे, याबद्दलची धक्का देणारी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। आज आलेल्या माहितीनुसार हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील जवळजवळ 23 जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडणार असल्याची माहिती, म्हणजे 1972 पेक्षा मोठा दुष्काळ पडणार असल्याची माहिती या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। तुम्ही ज्यावेळी मे महिना आणि एप्रिल महिना या उन्हाळ्यामध्ये पाऊस पडत असतो, त्या वर्षीचा पाऊस हमखास या ठिकाणी लांबणीवर पडत असतो। तशाच प्रकारची परिस्थिती सध्याला तरी वातावरणामध्ये निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। तुम्हाला देखील चांगलंच माहित आहे, मागच्या मार्चच्या महिन्यामध्ये गारांचा पाऊस पडला, काही ठिकाणी वादळवार झालं, अजून सुद्धा वातावरणामध्ये कधी कधी मोठे वारे देखील सुटू लागलेत। पावसाचं वातावरण सुद्धा या ठिकाणी होत आहे, आभाळ येतंय आणि ऐन उन्हाळ्यामध्ये आता अशा प्रकारचा पाऊस या ठिकाणी पडत आहे। त्यामुळे असे देखील सांगण्यात आले, आता उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारचं पावसाचं वातावरण होत असेल तर हवामान खात्याचा अंदाज असा सांगत असतो की पुढील पहिल्या पिकाला हा पाऊस धोका देत असतो। त्यामुळे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सगळ्यात मोठा धोकाचा इशारा म्हणजे, कारण प्रशांत महासागरात एक अशी घटना घडली, त्याचा परिणाम संपूर्ण देशावर होणार असून त्याचाच परिणाम आता महाराष्ट्रातील मुख्य 23 जिल्ह्यावर याचा होणार आहे। मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, ही गोष्ट आता साधी नाही। सुपर एलेनो आला यावेळेस बघा, त्या ठिकाणी नुसार सुपर एलेन आहे, त्यापेक्षाही भयानक एलेनो सक्रिय होण्याची शक्यता या ठिकाणी असणार आहे। त्यामुळं महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यामध्ये पाण्याचा एक थेंबही पडणार नाही। आता जे काही बाकीचे जिल्हे आहेत, त्या बाकीच्या जिल्ह्यामध्ये देखील पहिल्या पिकाला पाऊस पडणार नसून फक्त तुरळक ठिकाणी या ठिकाणी पाऊस पडणार असल्याची माहिती या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। ज्यामुळं महाराष्ट्रातील सर्व जनतेला सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना देखील देण्यात आल्यात। विशेषतः शेतकऱ्यांना आता अर्जंट सूचना या ठिकाणी देण्यात आल्यात। सध्याला महायुद्धामुळे जनतेमध्ये पाहायला गेले तर पेट्रोल असेल, डिझेल असेल, याची देखील टंचाई येणार आहे। गॅस संकट देखील या ठिकाणी उभारलेलं आहे, पण त्यापेक्षाही मोठं संकट आता या ठिकाणी समोर येणार आहे। पावसाळ्यात तुम्हाला खोटं वाटेल, पण परिस्थिती अतिशय गंभीर होणार आहे, कारण सुपर एलेनो हा दर 10 ते 15 वर्षांनी येत असतो। तुम्हाला आठवत असेल 2023ला पण मागच्या 2-3 वर्षाच्या पाठीमागे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती। तुम्हाला देखील आठवत असेल, लातूरला रेल्वेने पाणी नेण्याची वेळ आली होती। त्यावेळेस देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये भयंकर दुष्काळ सुद्धा पडण्याची शक्यता होता। तोच इतिहास आता पुन्हा घडणार असल्याची शक्यता या ठिकाणी आता अमेरिकेच्या संस्थेने सांगितलेलं आहे। आता तुम्ही म्हणाल की पॅसिफिक महासागर आपल्यापासून खूप लांब आहे, पण लक्षात घ्या, पॅसिफिक महासागर पृथ्वीच्या 45% भाग याने व्यापलेला आहे। त्यामुळे याच्यामध्ये घडलेला प्रत्येक गोष्टीचा परिणाम जगातल्या प्रत्येक देशावर होत असतो आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्रावर याचा परिणाम गंभीर होण्याची शक्यता
या ठिकाणी वर्तवण्यात आलेलं आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यांना सर्वाधिक या ठिकाणी धोका असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येतंय। बघा, त्याचा सगळ्यात मोठा फटका जवळजवळ 23 जिल्ह्यामध्ये सांगण्यात आलाय। पुढच्या जून, जुलै, ऑगस्ट यामध्ये देखील पाऊस या ठिकाणी कमी स्वरूपाचा असणार आहे आणि या जवळजवळ राहिलेले जिल्हे आहेत त्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलंय। आणि 2025 या मागच्या वर्षी देखील पाऊस भयानक होता। तर थांबा, तुम्ही फक्त आनंदित होऊ नका, कारण 2026 मध्ये निसर्ग असा काही या ठिकाणी मूडमध्ये होता की ज्याची कल्पना देखील तुम्ही केली नव्हती। भारतीय हवामान खाते आणि अमेरिकेच्या नव्या संस्थेने आता संयुक्तपणे एक इशारा देऊन टाकलाय। त्यामुळे आता खुद मुख्यमंत्र्यांनी देखील नावे सांगितलेत। महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यापैकी 23 जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होणार आहे आणि 1972 पेक्षाही भयानक दुष्काळ पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। याचं कारण देखील असं आहे की आता हजारो किलोमीटर दूर असलेल्या प्रशांत महासागरामध्ये तिथं सुपर एलिनो नावाचा एक महाकाय राक्षस या ठिकाणी तयार झालेला आहे। हा राक्षस फक्त पाऊस घेऊन जाणार नाही तर महाराष्ट्राच्या मातीला आग लावून जाणार आहे। मुख्यमंत्र्यांनी देखील तातडीची पत्रकार परिषद घेऊन राज्यातील आता जनतेला अलर्ट केलंय। हा केवळ अंदाज नाही तर या ठिकाणी विनाशाचं चक्र या ठिकाणी सुरू झालंय। नेमकं आता काय काय घडतंय बघा, त्या महासागरात तुमचे 23 जिल्हे कोणते आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण आजची एक चूक तुमच्या कुटुंबाला पाहण्याने व्याकुळ करू शकते। प्रशांत महासागर हा जगातील सर्वात मोठा आणि खोल महासागर आहे, पण सध्या पाहायला गेलं तर तिथं काहीतरी विचित्र घडू लागलंय। समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान अचानक वाढू लागले। त्यामुळं जेव्हा तापमान सामान्य पातळीपेक्षा 2 अंश सेल्सिअसने जेव्हा वाढते तेव्हा त्याला वैज्ञानिक भाषेत सुपर एलिनो असे देखील या ठिकाणी म्हणतात। मग आता कोणते जिल्हे आहेत जिथे पावसाचा फटका बसणार आहे? तुमचा जर जिल्हा या आधीच असेल, तुमचं नेमकं काय काळजी घ्यायचं आहे पुढील तुम्हाला 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला सर्व काही समजावून सांगणार आहे। बघा, नेमका सुपर एलिनो म्हणजे काय असतो, त्याचा परिणाम एवढा लांब भारतावर कसा काय होणार आहे, हा मुद्दा जर तुम्ही लक्षात घेतला तर तुम्ही हवामानाचे तज्ज्ञ होऊन या ठिकाणी इतके अतिशय सोप्या भाषेत सांगतोय तर सुपर एलिनो हा एक असा हे आहे, तर एक उष्णतेचा तो एक भाग असतो, एक गोळा आहे। हा गोळा पॅसिफिक महासागरातून भारताकडे आपल्याला सरकू लागलाय। याचा थेट परिणाम आपल्या मान्सूनवर होणार आहे। जो पाऊस जून महिन्यात धडकायला सुरुवात करतो तो या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जून महिन्यात पाऊस पडणार आहे। कसा पडणार आहे? काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी एकदम कमी स्वरूपाचा, काही ठिकाणी अजिबात पडणार नाही। बघा, असे देखील सांगण्यात आलंय 23 जिल्ह्याच्या 23 जिल्ह्यामध्ये पाण्याची भरपूर टंचाई होणार आहे आणि राहिलेले काही जिल्हे आहेत त्या राहिलेल्या जिल्ह्यामध्ये पहिल्या पिकाला पाऊस नसणार आहे, थोड्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे। आता अमेरिकेच्या हवामानशास्त्राने देखील सांगितले यंदा मान्सूनचे वारे या उष्णतेमुळे आपली दिशा बदलणार आहेत। हवामान विभागाने आधी जवळजवळ 16 जिल्ह्याची यादी दिली, त्याच्या अपडेटनुसार ती संख्या वाढत गेली आणि ती आता 23 वर गेली। रेड झोनमध्ये हे 23 जिल्हे आहेत। आता या जिल्ह्याच्या पाण्यासाठी टँकरची वाट पाहावं लागणार आहे। मराठवाडा असेल, विदर्भ असेल, इतकी परिस्थिती इतकी गंभीर असेल की जमिनीला मोठमोठ्या भेगा पडतील। कोणत्या जिल्ह्यामध्ये एलिनो अवकाळी पाऊस जबरदस्त धडकणार, नंतर दुष्काळ पडणार, याची यादी सुद्धा या ठिकाणी समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता मुख्यमंत्र्यांनी असं देखील सांगितलं की सरकारने आतापासूनच चारा छावण्यांनी पाणी पुरवठ्याचे नियोजन करून सुरू केलेलं आहे। त्यामुळे हा प्रश्न असा आहे की जर पाऊसच पडला नाही, धरणं तर कशी भरणार, लोकांनी पाणी तर कसं प्यायचं? जे पुण्याच्या वेधशाळेने अंदाज लावलाय त्यामध्ये स्पष्ट दिसते की यंदा पावसाळा कोरडा आणि ठणठणीत जाणार आहे। आता या ठिकाणी पॅसिफिक महासागराच्या परिस्थितीमुळे महाराष्ट्रात आता दुष्काळाच्या छायेत जाणार आहेत, पण याचा उलटा परिणाम अवकाळी पावसात देखील झालेला आहे। कारण सध्या उत्तरेकडून मध्य महाराष्ट्राकडे 1000 किलोमीटर लांबीची ढग याची देखील एक महाशय साखळी तयार झालेली आहे। यामुळे गेल्या 48 तासामध्ये कोल्हापूर असेल, सातारा असेल, सांगली असेल, सोलापूर असेल या जिल्ह्यामध्ये देखील गारपीट झालेली आहे आणि हे खरं तर सुपर एलिनोच्या आगमनाचे लक्षण आहे। लक्षात ठेवा, उन्हाळ्यामध्ये असा पाऊस पडला तर 100% या ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती नेहमीप्रमाणे निर्माण होते।
मग आता कोणते जिल्हे आहेत जिथे तुम्हाला दुष्काळ पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये 15 दिवसात उन्हाचा चटका 10 पटींनी वाढणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या पिकाला पाऊसच येणार आहे, याची आपण यादी पाहणार आहोत. प्रशांत महासागरात झालेला बदल हा इतका तीव्र आहे त्याने संपूर्ण जगाचे ऋतुचक्रच या ठिकाणी बदलून टाकलेले आहे. एकीकडे ऑस्ट्रेलियात वणवे पेटलेत तर दुसरीकडे दक्षिण अमेरिकेमध्ये पूर आलेला आहे. पण भारताच्या विशेष महाराष्ट्राच्या नशिबी यंदा तर फक्त कोरडा आणि वाळा उन्हाच्या झळा बसणार आहेत. आणि सामान्य एलोनिनी दर 2 ते 7 वर्षांनी येत असतो, पण सुपर एलोनो हा 10 ते 15 वर्षांनी येत असतो. आणि 2026च्या पावसामुळे आता या ठिकाणी आता पावसाळ्यामध्ये सुपर एलिनोची एक रेस देखील तयार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आता प्रशांत महासागराच्या 3.4 भागात आता या ठिकाणी पाण्याचं तापमान सातत्याने वाढू लागलंय. कोणत्या जिल्ह्याला याचा फटका बसणार आहे, कुठे या पावसाचा या ठिकाणी थेंबही पडणार नाही. पुणे वेधशाळेचा रिपोर्ट काय सांगतोय? पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील ब्रह्मपुरी, चंद्रपूर, अकोल्याचे तापमान 45 ते 47 सेल्सिअसपर्यंत देखील जाऊ शकते. हे तापमान माणसाच्या सहनशीलतेच्या पलीकडे. उन्हाळ्यातला हा तडाखा म्हणजे पावसाळ्यात पडणाऱ्या दुष्काळाची नोंद आहे. आता जगभरातील 7 मोठ्या हवामान मॉडेलचा अभ्यास करू लागलाय. पहिल्या 6 मॉडेल्सने पावसाबद्दल थोडी अशी माहिती दाखवली होती, पण आज 7वा अंदाज आहे. 99% खरे येण्याचा अंदाज असतो, जे महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेलं असतंय. बघा, आता सगळ्यांना हादरून सोडणारी एक बातमी आली यामध्ये, ती म्हणजे पावसाबद्दल. म्हणजे जो पहिला मान्सून पाऊस येतो तर तो जून महिन्यामध्ये कदाचित थोडा पाऊस या ठिकाणी येईल, परंतु जवळजवळ जे काही राहिलेले जिल्हे आहेत या ठिकाणी पाऊस पहिल्या जिल्ह्यामध्ये नसणार आहे. 23 जिल्हे असेल त्या ठिकाणी पाऊस असेल, परंतु आता पहिल्या पिकाला जेवढा पाऊस लागणार आहे, जेवढी उगल लागणार आहे, ती तेवढा पाऊस पडणार नाही. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे मुख्य महिने आता पूर्णपणे कोरडे जाणार असल्याची माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये एल निनोमुळे अवकाळी पाऊस जबरदस्त येणार आहे, पेरण्या कोणत्या महिन्यामध्ये वाया जाणार आहेत, हे आता तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे. याचा अर्थ असं की तुम्ही जूनच्या सुरुवातीला गाईने पेरणी केली असेल, तुमचं बियाणं मातीत घालण्याची शक्यता म्हणजे तुमची वाट लागण्याची शक्यता आहे. पावसासाठी या ठिकाणी खंड म्हणजे पावसा देखील म्हणजे आता पहिल्या जून महिन्यामध्ये थोडाफार पाऊस पडेल, पण तो पेरणीलायक पडणार नाही. त्याच्यानंतर पावसामध्ये खंड पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्याचं कंबर मोडण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांनी दोघांनी प्रशासनाला सज्ज राहण्याचे देखील इशारे दिलेत. संसदेत अशा कोरोनासाठी तसेच पाहायला गेलं तर महाराष्ट्राचा जो काही दुष्काळ आहे तो दुष्काळावर देखील सर्चिंग चालू आहे. आणि IIOD सध्या निगेटिव्ह मोड आहे. यामध्ये अर्थ असा होतो की समुद्रातून आता अरबी समुद्रातून येणारे वारे आपल्याला साथ देणार नाहीत. मग कोणते 23 जिल्हे आहेत ज्याची नावं तुम्हाला सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर झाली आहेत? आता बघा, पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच उन्हाचा तडका असा जाणवेल की कोकण किनारपट्टी पाहायला गेलं तर मुंबई, ठाणे, पालघर यामध्ये आर्द्रता वाढल्यामुळे उकाडा इतका वाढेल की घरात बसणं देखील मुश्किल होईल. ही सर्व माहिती ताजी आकडेवारी पाहिल्यानंतर मनात थोडी धडधड आणि थोडी धाकधूक वाढू शकते. आपण ते स्वाभाविक आहे, पण एक गोष्ट स्पष्ट होते की तुम्हाला घाबरवण्यासाठी ही माहिती नसून तुम्हाला सावध करण्यासाठी ही माहिती एक शक्यता आहे. हवामान खात्याचा एक तांत्रिक अंदाज आहे. निसर्ग आपली पाहायला गेलं तर चाल बदलू सांगू शकत नाही कधी बदलेल, पण कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या पिकाला पाऊस दांडी मारेल, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस या ठिकाणी कमी स्वरूपामध्ये असेल, तुम्हाला अगदी एका मिनिटाच्या आतमध्ये सांगणार आहे. आता बघा, विज्ञानाचे असे मोठे संकेत आलेले आहेत जेव्हा डोळे झाकून देखील आता बसणं धोक्याचं ठरू शकतं. म्हणूनच सावधान व्हा आणि सावधान चालत जावा. या ठिकाणी आतापासूनच पहिलं पाऊल जर उचलले नाहीत तर तुमचा काळ या ठिकाणी पाहायला गेलं तर अतिशय खडतर जाणार आहे. बघा, स्टेप बाय स्टेप सांगतो, सगळ्यांनी नीट समजून घ्या. पहिली स्टेप म्हणजे पेरणीची तुम्ही अजिबात घाई करू नका. दरवर्षी आपण मृग नक्षत्रामध्ये पहिल्या पावसावर पेरणी करत असतो, पण पहिला पाऊस एल निनोचे सावट आहे. जोपर्यंत जमिनीमध्ये किमान 6 ते 7.5 इंच
या ठिकाणी ओलावा निर्माण होत नाही तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी पेरणी करायची नाही. किमान 100 मिलीमीटर पाऊस या ठिकाणी पडला पाहिजे. तोपर्यंत जमिनीमध्ये आपल्या शेतामध्ये जे काय आपण महागाईची बी बियाणे घेऊन आले असतो त्याची पेरणी करायची नाही. नाहीतर तुम्हाला दुबार पेरणीचं संकट तुमच्यावर येऊ शकते. दुसरी स्टेप, पाण्याची साठवणूक करा. योग्य त्या प्रमाणामध्ये नियोजन करा. तुमच्या घरातील किंवा तुमच्या शेतातील पाण्याचा वापर आत्तापासूनच जपून करा. 50% करा. ज्याच्यामध्ये शक्य आहे त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा हिरी पुनर्वसन याच्याकडे लक्ष द्या. लक्षात ठेवा, यंदा पाण्याचा एक थेंबही तुम्हाला सोन्यासारखा असणार आहे. त्यामुळे तिसरी स्टेप म्हणजे तुमचं जनावरे वगैरे असतील, शेतकऱ्याकडे जनावरे असतातच आणि चाऱ्याच्या नियोजनामध्ये तुमच्याकडे चाऱ्याचं नियोजन करायचं आहे. भविष्यात चाऱ्याचा तुटवडा भासू शकतो. त्यामुळं कडबा असेल, पेंड असेल, हिरवा चारा असेल ते ठेवण्याचं काम करायचं आहे. चौथी स्टेप, सामना करण्यासाठी म्हणजे तुम्हाला आता हे दुष्काळाचा सामना आहे तो दुष्काळाचा सामना करण्यासाठी सवलती किंवा मदत देखील केल्या जाणार आहे. याच्याकडे देखील तुम्ही लक्ष ठेवा. पीक विमा भरला नसेल तर वेळेत तुम्ही भरून घ्या, जेणेकरून निसर्गाच्या कोपापासून तुमचं आर्थिक संरक्षण या ठिकाणी होऊ शकतं. 5वी स्टेप, अधिकृत माहितीवरच तुम्ही विश्वास ठेवा. सोशल मीडियावर अनेक जण अफवा पसरलेले असतात, त्याकडे दुर्लक्ष करा. हवामान विभागाची अधिकृत माहिती या ठिकाणी डाटा मिळवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. लातूर, बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर यामध्ये कमी स्वरूपाचा पाऊस पडेल. काही जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. अशा प्रकारची माहिती या ठिकाणी सांगण्यात आली आहे. हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.